वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुरू होणारा सामना न्यू बॉईज कामन वर्सेस न्यू स्टार कामन ए या दोन संघादरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. क्षेत्रक्षण लावून घ्यायचं विनंती असेल न्यू बॉईज कामन या संघाला. त्यानंतर न्यू स्टार कामन ए संघाची सलामी जोडी ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. अकबर आणि आर्यन म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय न्यू बॉईज कामन संघाकडून मयूर धुमाळ हा गोलंदाज सज्जोल गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड द विकेट यावेळी सुरुवात तो करेल. आपल्या संघासाठी पाहायचं आहे पहिल्या षटक पॉवर प्लेचा आहे. मयूर षटकातील पहिला चेंडू फलंदाज अकबर साडी राईट आर्म राऊंड द विकेटने सुरुवात. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे. पाहायचं आहे ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईटचा इशारा आलेला आहे पंचांचा. पंच आपण पाहतोय रुपेश दांडेकर याच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलेला आहे. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच कल्पेश आहे त्या ठिकाणी. आता मात्र सुरुवात मात्र खराब झाली. अवंतरच्या रूपाने एक धाव मिळेल न्यू स्टार कामन ए या संघाला. आता मात्र जोडा फटका मारण्याचा प्रयत्न होता. काय घडते तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट टाकतोय गोलंदाज मयूर धुमाळ. नियंत्रणमध्ये नव्हता हा गोलंदाज आणि यावेळेस वाईट चेंडू हाताळतोय. वाईट चेंडूची हाताळणी करतो. या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही कारण समर्थ संघ हा बलाढ्य संघ आहे, नामांकित संघ आहे, केसीए मधला टॉपचा संघ समजला जातोय. परंतु त्याच्या विरुद्ध तिथे चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेस न्यू बॉईज कामन संघाच्या गोलंदाजांना. पहिला चेंडू आता मात्र ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न अपील प्रेशर पडण्याचा प्रयत्न होता परंतु पंच काही संमत होताना दिसत नाही. चेंडू जाईल निर्धाव. आता मात्र फेअर डिलिव्हरी येताना दिसतोय. मयूरच्या माध्यमातून चेंडू जाईल निर्धाव. धावसंख्या कायम आहे धाव फलकावर 2 धावा. धावसंख्या 2. यावेळेस आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये काही संपर्क झाला नाही. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस निर्धाव चेंडू सांगता समाप्ती झालेली आहे. काय घडतं काय बिघडतं यावेळेस फुटबॉलचा वापर करत नाही अकबर हा फलंदाज. त्याचे दोन चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र कुठे ना कुठे कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. चांगला हा एक गोलंदाज आहे. यावेळेस आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून चांगले सुरेख कामगिरी होताना दिसते या षटकामध्ये. आता मात्र आर्यन म्हात्रे हा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. आर्यन टू मयूर धुमाळ. हा चेंडू आता मात्र मोठा फटका. चेंडू लागतोय झाडाला अडतोय आणि चेंडू दिशा बदलतोय. चेंडू जाईल वायडी शिलांगण च्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण जतीन म्हात्रे मार्फत फेकी होईल. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. जास्त काही मिळणार नाही. एका धावाने धाव फलक पुढे सरकले जाईल. धावसंख्या 4 बिनबाद 4 धावा झालेल्या आहेत. यावेळेस हवेमध्ये चेंडूच्या खाली नयन कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज होईल बाद तो म्हणजे अकबर. फलंदाज बाद होते. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. एकच चांगला गोलंदाज एक चांगला क्षेत्ररक्षण या प्रकारची कामगिरी झाली तर निश्चितच कुठे ना कुठे हा सामनामध्ये परत येऊ शकतो. न्यू बॉईज कामन हा संघ चांगला चेंडू होता. त्या चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. अकबर याचा टायमिंग झाली होती व्यवस्थित आणि यावर आपण पाहतोय तर काय करते तर फलंदाज होईल बाद झालेला आहे. बाद तो म्हणजे अकबर हा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. चांगला झेल टिपला ऑनसाइडच्या दिशेने नयन होता त्या ठिकाणी. त्याच्या माध्यमातून कोणती चूक केली नाही. आता मात्र पहिला गडी बाद झालेला आहे न्यू स्टार कामन ए या संघाचा अकबर. आणि आता मात्र नवीन फलंदाज जातोय सिराज जातोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या कायम आहे धाव फलकावरती 4 धावा. गोलंदाज मयूर धुमाळ पहिले 2 चेंडू खराब टाकल्यानंतर आता मात्र यावेळेस काय घडते तर निश्चित त्याच्या माध्यमातून कमबॅक कुठे ना कुठे केलेला आहे या गोलंदाजाने. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारू देत नाही. समोरील फलंदाजाने चांगला लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी टाकतोय. यावेळेस अर्थातच चांगली गोलंदाजी करतोय. चांगला कमबॅक त्याने केलेला आहे या पहिल्या षटकामध्ये. पहिले षटक हाताळतोय गोलंदाज मयूर धुमाळ तर नवी बॅटर्स आपण पाहतो सिराज येतोय. यावेळेस आता मात्र चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू जाईल कावकरच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण जतीन मार्फत चेंडूला उचलेल फेकी करेल. तोपर्यंत एक धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने अकाउंट ओपन केले सिराज याने. धावसंख्या पोहोचवते संघाची धावसंख्या 5. षटक संपलेलं आहे पहिला. धावसंख्या धाव फलकावर 5 धावा. एक गडी बाद 5. खराब सुरुवात केलेल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये निश्चित चांगले फटकी चांगल्या धावा यायला हव्या होत्या परंतु आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावा आलेल्या आहेत. कारण त्याचंच कारण असं आहे की निश्चित चांगले गोलंदाजी होताना दिसते. या पहिल्या षटकामध्ये मयूर मार्फत एक गडी सुद्धा मिळवलेला आहे. आता मात्र उर्वरित 3 षटकामध्ये पाहायचं आहे न्यू बॉईज कामन हा संघ कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. कमीत कमी धावांमध्ये रोखलं तर समोरच्या संघाला चांगलं होईल त्याच्या माध्यम संघाच्या माध्यमातून. आता मात्र
चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता आपण पाहतोय नवीन गोलंदाज पाहायचा कोणता गोलंदाज सज्ज होईल म्हणजे ट्रॅक वरती. अरबाज येतोय गोलंदाजी मार्कवरती, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 2 धावा डिफेंड केल्या होत्या. आपल्या संघासाठी विजय संपादन करून दिलं होतं. तोच गोलंदाज यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. अरबाज खान गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. आता मात्र पाहायचं काय घडते. धावसंख्या धाफळकावर कायम आहेत 5 धावा. आता मात्र 3 षटकांचा खेळ शिल्लक राहिला पहिल्या इनिंग मध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज सिराज, नॉन स्ट्राईकला फलंदाज आर्यन म्हात्रे. अरबाज तो सिराज. अरबाज तयार. षटकातील पहिला चेंडू सिराज साडी. यावेळेस सुरेख डिलिव्हरी. काय करतात तर चेंडू जातोय फायनलच्या दिशेने. एक धाव कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. एका धावाने धावफलक बॅटची एज लागून चेंडू गेला होता फायनलच्या दिशेने. पंच दर्शवत आहेत आम्हाला. यावेळेस धावसंख्या 6 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 6 धावा. सुरेख गोलंदाजी, अतिशय सुपर गोलंदाज टाकलो. चेंडूला यॉर्क केलं होतं गोलंदाजाने. काहीच समजत नव्हतं फलंदाज सिराज याला. चांगल्या फुटवर्कनं चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगले एफर्ट द्यावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा, कारण समोर संघ चांगला संघ आहे. त्याच्याकडे चांगले गोलंदाज सुद्धा आहे. त्याच्यावरती चांगलं कामगिरी करणं गरजेचं आहे. पुढील चेंडू आता मात्र चांगला फटका, सरळ फटका जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि आता मात्र आर्यनच्या बॅट मधून निघालेला आहे षटकार. षटकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती म्हणजे 12 धावा. धावसंख्या 12. आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतोय. गिअर मात्र चेंज केलेला आहे. आता मात्र टॉप गिअर मध्ये येतोय फलंदाज आर्यन म्हात्रे. धावसंख्या झालेला आहे 12. गडी बाद झालेला 1. आर्यन म्हात्रे. अकबर अरबाजचा हा चेंडू होता. त्या चेंडूवर चांगला फटका. यावेळेस 6 धावा तो खर्च करतो या चेंडूवरती. धावसंख्या 12 धावा. अरबाज टू आर्यन म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढील चेंडू. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. काय करते पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईटचा इशारा आले. 2 हात समांतर करून इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एक धाव ऍड होईल आणखीन एक्स्ट्राच्या रुपयेमध्ये. धावसंख्या झाल्या 13 धावा. धावसंख्या 13. एक गडी बाद 13 धावा अशी यावेळेस चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस झालेला आहे न्यू स्टार कॉमन ए या संघाचा. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज अरबाज. फलंदाज आर्यन साडी. आर्यनसाठी हा चेंडू. आता मात्र चेंडूला खोदून काढाय. चेंडू जातो या डिपेक्सच्या कवचाने अतुल मार्फत चांगला क्षेत्ररक्षण. चांगला एफर्ट. चेंडूला अडवलेला आहे आणि या दुसऱ्या धाव करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. फलंदाज झालेला आहे बाद तो म्हणजे सिराज. सिराज हा फलंदाज बाद झालेला आहे. कॉलिंग झाली नव्हती व्यवस्थित आणि काय घडतंय तर निश्चितच आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे न्यू स्टार कॉमन ए या संघाचा सिराज. आणखीन एक गडी बाद झालेला आहे यावेळेस न्यू स्टार कॉमन ए या संघाचा सिराज हा बाद होऊन तबूत परत होता. नवीन फलंदाज दर्पण पाटील हा फलंदाज मैत्रीच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. निश्चितच अतिशय सुपर गोलंदाजी. चांगला क्षेत्ररक्षण यावेळेस झाला होता अतुल मार्फत. चांगला चेंडू अडवला तो यशस्वी झाला होता आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे सिराज. त्याचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून फक्त एकच धाव त्यांनी बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 1 धावा करून तो तंबूत परततोय. दर्पण पाटील न्यू बॅटर्स मैत्रीच्या आतमध्ये दाखल होतोय. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आर्यन म्हात्रे अजून सुद्धा आहे. सलामीचा आलेला फलंदाज. त्याच्याकडे जबाबदारी आहे. निश्चित चांगले धावा बनवावे लागतील फलंदाज आर्यन याला. अरबाजचा हाचा चेंडू खोलवटाचा चेंडू होता. काही समजलं नाही फलंदाजाला. जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि निर्धाव चेंडूची नोंद समाप्ती झालेली आहे. यावेळेस काही ना काही कानमंत्र देतोय नॉनस्ट्राईकचा फलंदाज दर्पण. फलंदाज आर्यन याला निश्चितच हे कॉलिंग असणं गरजेचं आहे. एक चांगला तालमेल असणं गरजेचं आहे दोन्ही बॅटर्समध्ये, तरच चांगल्या धावा येऊ शकतात. आता पाहायचं आहे काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. थोडंसं
रंगत निर्माण झाली. आता मात्र ऑफच्या दिशेने चेंडूच्या हाताळणी नोचा इशारा आलेला आहे पंचांचा. नो बॉलचा इशारा असेल आणि एक धाव आणखीन ऍड होईल एक्स्ट्राच्या रूपेने. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या धावफलकावर 15 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जातात. आता मात्र धावसंख्या 15 झालेली आहे. आता मात्र फ्री हिटची संधी असेल फलंदाज आर्यन साठी संधी आहे. पाहिजे संधीचं सोनं करतोय किंवा चांगली डिलिव्हरी हाताळतोय गोलंदाज अरबाज खान. अरबाज टू आर्यन महात्रे. चांगली बॅटल चांगली लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. न्यू स्टार 1 कामन वर्सेस न्यू बॉईज कामन. आता मात्र चांगला फटका परंतु उंची जास्त गाठलेल्या चेंडूने अंतर कमी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता झेल टिपण्याचा परंतु फ्री हिटचा बॉल होता आणि या 2 धावा मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने धावफलक आणखीन पुढे सरकेल. धावसंख्या झालेल्या 17 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अरबाज खान कुठे ना कुठे चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय यावेळेस या षटकामध्ये. 9.50 ची सरासरी यावेळेस राखलेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये न्यू स्टार कामन ए या संघाने सुद्धा 2 षटकांचा खेळ शिल्लक. धावसंख्या 19 झालेली आहे आणि पाहायचं आहे तिसरा षटक. पाहायचं आहे कोणता गोलंदाजी मार्कवरती घेऊन येईल. सज्ज होईल जतीन म्हात्रे हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. आता मात्र पावलं मोजतो रनअप मोजताना दिसतोय. आता मात्र पाहायचं आहे काय घडतंय. निश्चित तिसरा षटक तो हाताळतोय. धावसंख्या धावफलकावर 19 धावा झालेल्या आहेत. आता मात्र दुपार सत्र सुरू. दुपार सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचा मान वाईटच्या रूपाने 1 धाव आणखीन ऍड होईल धावफलकामध्ये. धावसंख्या झालेल्या 20 धावा. 20 धावा. खराब सुरुवात जतीन मार्फत होताना दिसतोय. एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. करणं गरजेचं आहे समोरच्या संघाविरुद्ध. आता मात्र काय करते तर अपील केली आणि बॅटची एज लागते. फलंदाज होईल बाद तो म्हणजे दर्पण पाटील. बॅक टू द पवेलियन गॉन. गडी बाद झालेला तिसरा दर्पण हा फलंदाज बाद होऊन तब्बूत परतोय. तर धावसंख्या झालेल्या फलकावर 20 धावा. नवीन फलंदाज एथेशाम येतोय. स्ट्राईक एंडला असेल. धावसंख्या 20. अजून सुद्धा 10 चेंडूचा खेळ 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मध्ये जतीन येतोय. याच्या षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र यावेळेस चेंडूला पुल केला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा डिक्लेअर आहे त्या ठिकाणी. या 2 धावांनी अतिशय स्वतःचा खातं उघडतो. संघाची धावसंख्या पोहोचवतो धावफलकावर 22 धावा. 22 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद झालेल्या एकंदरीत यावेळेस आपण पाहतोय. अतिशय सुपर्ब ही स्पर्धा आणि चांगलं प्रदर्शन होत आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून या दुपारच्या सत्रामध्ये. अतिशय असेल स्ट्राईक एंडला. त्याच्या बॅटमधून 2 धावा पाहायला मिळतात आणि आता मात्र 2 धावांनी आपलं अकाउंट ओपन करतो. संघाची धावसंख्या पोहोचवते 22 वर. जतीन या षटकातली पुढे चेंडू. आता मात्र बॅटची चेंडूच्या खाली येतोय. विशाल ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल टिपते. फलंदाज झालेला आहे बाद तो म्हणजे एतेशाम हा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय.
योगेश म्हात्रे येतो न्यू बॅटर्स यावेळेस स्ट्राईक एंडला असेल. जतीन म्हात्रे आता मात्र यश संपादन करतोय, विकेट प्राप्त करतोय, चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र चेंडू टाकून दिले. तीन तीन चेंडूमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत आणि 2 गडी त्याने मिळवलेले आहेत. सुपर गोलंदाजी करतो या तिसऱ्या षटकामध्ये. चांगले गोलंदाज आहे, चांगला यस यावेळेस अनुभवपणाला लावतोय. आता मात्र योगेश आलेला नवीन फलंदाज. यावेळेस पुढे चेंडूला ड्राईव्ह करतो, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र पूर्ण करते दोन्ही फलंदाज. एका धावाने अकाउंट ओपन केलेले योगेश आणि संघाची धावसंख्या पोहोचवली धावफलकावर 23 धावा, 23 लॉस ऑफ 3 विकेट. आपण पाहतो यावेळेस अतिशय चांगली कमबॅक केलेले आहे या षटकामध्ये गोलंदाज जतीन म्हात्रे. या गोलंदाजाने आता मात्र कोणत्याही प्रकारे चेंडू टाकून दिले 4. षटकातील 5वा चेंडू असेल. राऊंड द विकेटने फलंदाज आर्यन साठी. आर्यन अजूनही सलामी चाललेला फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून एक षटका त्याने अजून पर्यंत मारलेला आहे. आता मात्र चांगला फटका, बॅटची बॉटम एजला चेंडू लागतोय. चेंडू काय करते तर चेंडू दिशा बदलतो आणि चेंडू सरळ निघून जाईल.
च्या माध्यमातून होताना दिसतोय. 13 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. आता मात्र काय घडते तर चांगला क्षेत्ररक्षण फलंदाज झालेले आहे बाद, तो म्हणजे जतीन म्हात्रे. बॅक टू द पवेलियन गॉन. यतिशाम याला आता मात्र यश प्राप्त झालेलं विकेट संपादन त्याने केलेलं आहे. तिचे सुपर्ब गोलंदाजी. चेंडू पडत उचली घेतो आणि सरळ विकेट किपर याच्यात जाऊन विसावते. चांगला क्षेत्ररक्षण यशाच्या मागे आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. धावसंख्या झालेल्या 26 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. काय करतोय, काय बिघडते, कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पराभवाची छायेमध्ये जाईल, येणाऱ्या 8 चेंडूमध्ये याचा चित्र दिसेल. आपण पाहतो यावेळेस न्यू स्टार ए कामन वर्सेस न्यू बॉईज कामन या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. दुपारच्या सत्रातला हा मॅच अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. निश्चितच चांगल्या प्रेक्षकांची मने त्यांनी जिंकलेली आहेत. चांगला खेळ याबद्दल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगला खेळ दर्शवलेला आहे दोन्ही संघांनी. 9 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी केली. जतीन म्हात्रे या फलंदाजाने चांगली भूमिका आता त्याने अदा केलेली आहे आपल्या या संघासाठी. 9 चेंडू सामना केला, 15 धावांची त्याने खेळी केली. एकंदरीत 15 धावा बनवल्या, त्यामध्ये एक चौकारचा समाविष्ट आहे. गोलंदाज यतिशाम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवट सज्ज होते. समोरील फलंदाज आपण पाहतो नयन येतोय. स्ट्राईक एंडला असेल. नयन टू यतिशाम. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू. चला आता मात्र पडला चेंडूला हुक केला. चेंडू वाढतोय झाडाला आणि कम नशिबी राहिला हा वेळेस नयन हा फलंदाज. मात्र एकंदरीत 4 धावा अडवलेले आहेत या संघाचे. 2 धावा मिळतील. चांगला फटका होता, परंतु आउटफील्ड खराब असल्या कारणाने फक्त 2 धावांमध्ये कन्वर्ट होतोय. 2 धावाने धावफलक पुढे सरकते. 28 धावा झालेल्या आहेत. 28 धावा झालेल्या. आता मात्र 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7च्या 11चं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. आता मात्र यावेळेस साडेपट्या खेळाचा प्रयत्न. चेंडू होतोय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाहीये. षटक संपलेलं आहे 3रं आणि धावांची गरज असेल ते म्हणजे 10. 29 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 6-10चं समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. आपण पाहतोय निश्चितच अनुभवतोय ही स्पर्धा. केतकी बॉईज खंडीपडा कामन यांनी आयोजित केलेली स्पर्धा. स्पर्धेचं अंतिम दिवस आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम एव्हरीबडी. केतकी बॉईज ट्रॉफी आपण पाहतोय 2023 हे भव्य दिव्य आयोजन. सोहेल येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. सांघिक 4थं वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तयार झालेला आहे, तो म्हणजे सोहेल शेख. समोरील फलंदाज नयन उदे याला आपण पाहतोय. त्याच्याकडे क्षमता आहे भरपूर, चांगला क्लास त्याच्याकडे आहे, दर्जा भरपूर चांगला आहे. आणि जाता मात्र 10 धावांची गरज असेल 6 चेंडूमध्ये. आता मात्र पहिला चेंडू या मात्र घुटण्या टेकून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव मात्र मिळेल. पंचाचा इशारा आलेला, लेग बाईचा इशारा मात्र आलेला आहे. पंच रुपेश दांडेकर यांच्या माध्यमातून 1 धाव एक्स्ट्राच्या रुपयाने ऍड होईल. धावसंख्या झालेल्या धावफलकावर 30 धावा झालेल्या आहेत. आता मात्र जिंकण्याकरिता 9 धावांची गरज या 5 चेंडूमध्ये. 9 धावांची गरज 5 चेंडूमध्ये. पाहायचं काय घडते. यावेळेस विशाल पारदी आहे स्ट्राईक एंडला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख डिलिव्हरी. चेंडू पण आता थोडासा आउट ऑफ कटर टाकतोय आणि बाहेरच्या दिशेने वळतोय. विकेट किपर आपण पाहतोय विकेटच्या मागे अकबर याला चांगलं स्टेशन करतोय. विकेटच्या मागे चांगलं चेंडू बीट होतोय. यावेळेस फलंदाज विशाल पारदी थोडासा प्रेशर मध्ये आहे, जरूर आहे. निश्चितच 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. 4 चेंडू मध्ये आता पाहायचं आहे काय घडतंय. यावेळेस सोहेल पुढे चेंडू. आता मात्र चांगला फटका, चांगला कनेक्शन. चेंडू जाईल गॅप मध्ये. 1 बाउन्सी मारेशा पार. हा आला एक महत्वाचा चौकार आणि चौकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या झालेल्या धावफलकावर 34 धावा. आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. अतिशय सुपर्ब फलंदाजी बाय विशाल पारधी. विशाल याने अतिशय चांगला फटका यावेळेस सजवलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने.
चांगला चेंडू टाकला होता गोलंदाज सोहेल याने. त्या चेंडूला ओळखलं, त्याची लेंथ त्याने ओळखल्याने चेंडूला टोलावतोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार येतो. धावसंख्या 34, 5 धावांची गरज. चौथा चेंडू आता मात्र कट केला जायचा. चेंडू जातोय साडमाच्या दिशेने, एकदा मात्र कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल पाहायचा काय करते खराब विशेष रक्षण यष्टीच्या मागे आपण पाहतोय. 2 धावा मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या 2 धावाने धावफलक मात्र भर पडले. 36 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र 3 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. सामन्यामध्ये थोडासा रंगात यावेळेस निर्माण झालेला आहे. आता पाहायचं काय घडतंय. निश्चितच सोहेल याला यावेळेस चांगलं नियंत्रणामध्ये येऊन गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र विशाल आहे स्ट्राईक एंडला त्याच्याकडे जबाबदारी आहे निश्चितच. आता मात्र 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू मध्ये पाहायचं काय घडतंय. निश्चितच क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे यावेळेस विशाल साडे. पॉइंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ डीप विकेट आणि त्यानंतर आपण पाहतोय कावकॉर्नर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे विशाल साडी. सोहेल तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळी सुरुवात करेल. चेंडू 5वा असेल या षटकातील. आता मात्र कटकाचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढलेला आहे. आता मात्र 1 धाव मात्र अर्जित केली जाईल या चेंडूवरती. आता मात्र काय करते तर 1 चेंडू आणि 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 2 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज नयन थोडासा प्रेशर मध्ये आहे. दोन्ही संघ अतिशय गोलंदाजी त्यानंतर चांगली फलंदाजी करता झालेली आहे यावेळेस. न्यू बॉईज कामन या संघाची 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू 2 धावांची गरज. काय घडते निश्चित प्रेशर मध्ये आहे दोन्ही संघ. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग चालांचा भरपूर गडगडा झाले या सुरू झालेला आहे. आता मात्र डगआउट मध्ये दोन्ही संघ निश्चितच भरपूर फॉर्म मध्ये आहेत यावेळेस. पाहायचं यावेळेस आता मात्र कोणता संघ विजयी होईल आणि कोणता संघ यावेळेस पराभवाच्या छायेमध्ये अडकला जाईल याचा चित्र आपण येणाऱ्या 1 चेंडू मध्ये पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला फलंदाज आणि स्लिप पॉइंट लावण्यात आलेला आहे यावेळेस गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी विजयी चौकार आणि नयन उदे याने आपल्या संघाला विजय संपादन करून दिलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन नयन उदे अँड कंपनी, कॉंग्रॅच्युलेशन न्यू बॉईज कामन संघ आणि हार्ड लक न्यू स्टार कामन ए. सुपर फलंदाजी. अंतिम क्षणामध्ये 2 धावांची गरज असताना विजयी चौकार यावेळेस खेचलेला आहे. नयन यांनी चांगला गॅप शोधून त्याने काढलेला आहे आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन न्यू बॉईज कामन आणि हार्ड लक न्यू स्टार कामन ए. त्यांनी आमच्या स्पर्धेमध्ये चांगला त्यांनी खेळ दाखविला, चांगल्या स्पर्धामध्ये चांगला सहभाग, चांगला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार.